धनगर समाजाला एसटीच्या सवलती ताबडतोब लागू कराव्या तर त्याची अंमलबजावणी सुरू करावी या मागणीसाठी धनगर समाजाचं आंदोलन जालन्यामध्ये सुरू आहे। दीपकभाऊ बोराडेंचा आजचा आमरण उपोषणाचा 13वा दिवस आहे। त्यांची प्रकृती खालावलेली आहे आणि जालन्यामध्ये प्रचंड असं एक धनगर समाज पिवळं वादळ जे आहे ते अख्ख्या देशानं या बाबतीत आपण पाहिलं आहे। तो मोर्चा जालन्याचा मोर्चा झाला आणि अशा परिस्थितीमध्ये सरकारकडून ताबडतोब त्याचा प्रतिसाद मिळायला हवा होता, पण उशिरा का होईना पण पंकजाताई मुंडे आणि गिरीश महाजन यांनी जाऊन त्या ठिकाणी चर्चा केली। त्याच्यानंतर आज मुख्यमंत्री साहेबांसोबत आज आमची बैठक जी आहे ती त्या ठिकाणी लावण्यात आली। जवळपास 30 जणांचं शिष्टमंडळ जे आहे ते आज जवळपास 1.5 तास चर्चा या ठिकाणी झालेली आहे। मागच्या वेळी ज्यावेळी एकनाथ शिंदेसाहेब मुख्यमंत्री असताना त्यावेळी शिंदे साहेबांच्या सहीचं सुद्धा पत्र आम्हाला 15 दिवसात त्या ठिकाणी सगळ्या कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून 15 दिवसात जी.आर. काढण्याचं त्यावेळी आश्वासन आम्हाला लेखी मिळालं होतं आणि त्याच्यावरती ते उपोषण आम्ही सोडलं होतं, स्थगित केलं होतं। आता दीपकभाऊ बोराडेंचं जे आंदोलन जे आहे आज जी चर्चा झालेली आहे त्याच्यामध्ये पंकजाताई होत्या, त्याचप्रमाणे आपले गिरीशभाऊ महाजन होते आणि स्थानिक आमदार जे आहेत अर्जुन खोतकर हेही त्या ठिकाणी होते आणि आमचे जवळपास 30 एक आमचे नेतेमंडळी होते। त्यामध्ये 2 विषय त्या ठिकाणी जास्त प्रामुख्याने चर्चा झाल्या की बाबा हे जे आरक्षण जे आहे हे आरक्षण जे आहे अनेक राज्यांनी जवळजवळ 8 राज्यांनी या ठिकाणी प्रेसिडेन्शियल ऑर्डर काढून त्या ठिकाणी त्या ठिकाणी धनगर असेल ते धनगर केलेलं आहे, त्या ठिकाणी ओव्हरऑल असेल त्या ठिकाणी धनगर केलेलं आहे। ओरिसा, बिहार, झारखंड असे राज्य मग महाराष्ट्र शासन का करू शकत नाही? तर महाराष्ट्र शासनाच्या आजच्या चर्चेमध्ये त्यांनी जो एक ट्रायबल रिसर्च असोसिएशन जे आहे त्याचा एक अहवाल जो आहे तो धनगर समाजाच्या विरोधात गेलेला आहे। त्यामुळं नवीन दुसरा एखादा अहवाल जो आहे की जो धनगर समाज हे निकष पूर्ण करत आहेत हे जे पण रेकॉर्डला येत नाही, ती कायदेशीर प्रक्रिया जो पण पूर्ण होत नाही तो पण महाराष्ट्र शासनाला अशा प्रकारचा जी.आर. करण्याचा अधिकार नाही असं मुख्यमंत्र्यांच्याकडून आजही आम्हाला स्पष्ट करण्यात आलं। पण जी काय कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करायची आहे त्याच्यामध्ये 2 बाबींचं होते आज एकमत झालं आमचं सगळ्यांचं की त्या ठिकाणी हा जो रिव्ह्यू पिटिशन जे आहे जे आमचं हायकोर्टमध्ये पिटिशन होतं ते धनगर नावाचं एक कुटुंब जे आहे दाखले घेतले होते, नोकऱ्या घेतल्या होत्या, त्यावर धनगर जमात अस्तित्वात असताना धनगर नाही असं कसं म्हणायचं आणि त्या ह्याच्यावरती आमचं जे पिटिशन जे आहे ते पिटिशन खारिज करण्यात आलं होतं। मग ती जी पिटिशन आहे आता ते दाखले खिलारी कुटुंबाचे दाखले रद्द झाल्यामुळं आता धनगर नावाचं एकही कुटुंब जे आहे या महाराष्ट्रामध्ये आता शिल्लक नाही आहे। तेव्हा आता कायदेशीर परिस्थिती बदललेली आहे आणि ह्या बदललेल्या परिस्थितीमध्ये त्याचं रिव्ह्यू पिटिशन जे आहे ते रिव्ह्यू पिटिशन करायचं, त्यासाठी सरकारनं जे काय सहकार्य करायचं आहे ते सहकार्य करण्याचं सरकारनं आज या ठिकाणी मान्य केलेलं आहे। आणि त्याचप्रमाणे पुढची प्रक्रिया जी आहे की त्या ठिकाणी एजींची जी आहे बैठक ताबडतोब बैठक लावून आमचे वकील आणि एजींचे वकील सरकारचे वकील मिळून जे काय कायदेशीर मार्ग आपल्याला काढायचा आहे आणि त्यांनी सांगितलं की सरकार हे एकदम सकारात्मक आहे, आम्ही ताबडतोब ह्याच्यावरती निर्णय घ्यायला तयार आहोत आणि बैठकी उद्याच्या उद्या त्यांनी एजींची बैठक जी आहे ती सुद्धा उद्या त्यांनी लावलेली आहे। अशा प्रकारे 2 गोष्टीवरती आज एकमत झालेले आहे। तिसरी गोष्ट म्हणजे मागच्या आंदोलनाच्या वेळी आमचं पंढरपूरचं आंदोलन 16 दिवस झालं, त्या आंदोलन स्थगित केल्यानंतर त्या ठिकाणी आदिवासींच्या नेत्यांनी त्यावेळी झिरवळ साहेब स्वतः होते, त्यांनी उड्या मारल्या त्या मंत्रालयाच्या जाळीवरून, आमच्याही तरुणांनी उड्या मारल्या, पण आदिवासींच्या वरती गुन्हे दाखल केले नाहीत। पण धनगर समाजाजवळ 10-12 मुलांच्या वरती त्यांनी गुन्हे दाखल केले, ते गुन्हे मागे गेले पाहिजेत अशी मागणी केली, ती मागणी त्यांनी मान्य केली आहे। परंतु आता जे आमचं आंदोलन जे आहे ते आंदोलन स्थगित करण्याविषयी आता आमचे आंदोलक जे आहे दीपकभाऊ बोराडे यांच्याशी सविस्तर चर्चा केली जाईल आणि त्यानुसार हे आंदोलन स्थगित करायचं का काय करायचं, पुढं कसं जायचं त्या बाबतीत दीपकभाऊ बोराडेशी चर्चा करून आम्ही सगळे ह्या बाबतीत निर्णय करू। उद्यापर्यंत ह्या बाबतीतला निर्णय जो आहे तो होईल अशी आम्हाला अपेक्षा आहे। म्हणजे एखादी सकारात्मक चर्चा झाली असं बोलू शकतो का आंदोलन पुढे अजून? ह्या बाबतीत सरकार नेहमीच सकारात्मक असतं, कुठलं सरकार नकारात्मक आमच्यामध्ये कधीच झालेलं नाही आहे। पण प्रक्रिया पूर्ण जी आहे ती प्रक्रिया मात्र कधीच पूर्ण झालेली नाही आहे आणि ही प्रक्रिया पूर्ण करण्याचं आश्वासन आता देवाभाऊने आम्हाला दिलेलं आहे आणि आमच्या मिटिंगमध्ये सगळ्या नेत्यांचं त्यांनी समाधान तसं केलेलं आहे आणि त्या बाबतीत जे आहे आणि आम्हाला अपेक्षा आहे की आता ही कायदेशीर प्रक्रिया जी आहे देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितले की मी स्वतः ह्यात लक्ष घालणार आहे, आता मी कुठल्या अधिकाऱ्यांच्यावर सोडवणार नाही आहे आणि त्यांनी मान्य केले की मी स्वतः बारामती जाऊन त्या ठिकाणी मी शब्द दिलेला आहे।
त्यामुळे नैतिकदृष्ट्या सुद्धा माझी जबाबदारी आहे आणि हे मी कुठल्याही परिस्थितीत धनगर समाजाला जे आहे आरक्षण देण्यासाठी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून लागलं तर दिल्लीमध्ये सुद्धा जाऊन सॉलिसिटर जनरल ऑफ इंडिया त्यांच्यासुद्धा बैठक जी आहे ते करून जे आहे जी प्रोसिजर पूर्ण करायची महाराष्ट्र शासनाला ते पूर्ण करण्याचं अभिवचन जे आहे ते आजच्या बैठकीमध्ये देवेंद्र फडणवीस साहेबांनी आज दिलेलं आहे. आता आम्ही आंदोलकांशी दीपकभाऊ बोराडेंशी आम्ही चर्चा करू आणि पुढच्या आंदोलनाची दिशा जी आहे ती आम्ही उद्याला जाहीर करू. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.